विधानसभा आली जवळ हो. आणि भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी ही तीन एका बाजूला आहेत, महाविकास आघाडी एका बाजूला आहे. अशा पद्धतीने व्यूहरचना आहे. अजून मध्ये काय काय होईल ह्या महाराष्ट्रात काय होईल ह्याची गॅरंटी नाही. पण आता आहे ती परिस्थिती अशी आहे. तर हे जेवढे पक्ष आहेत, ही महायुती इकडे झाली, ही महाविकास आघाडी इकडे झाली, पण एकूण तिकडे तीन इकडे 6 पक्ष आहेत. ह्या 6 पक्षाबद्दल म्हणजे महाराष्ट्राला घातक ठरू शकेल असा कुठला पक्ष ह्या पक्षामध्ये आहे का? असेल तर कशामुळे? आता हे बीजेपी वाले जे आहेत, महायुती जे आहे, मला सांगा, हे जे महायुतीचे राजकारण जे झाले एकदम भ्रष्ट राजकारण आहे. घरातले माणसं फोडले इथपर्यंत ते गेलेले. बँका एखाद्या डाकूवाल्यानं जर बँक लुटावी असं ही राजकारणातली लूट केली. कोणी केली? देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. कशी केली? मला सांगा, आमचे पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं होतं की जे अजित पवारांचा 72 कोटीचा काहीतरी असा काही घोटाळा आहे म्हणून. आता उगा आम्ही ती कवा तर टीव्हीवर बघितलेला आहे, सिंचन घोटाळा. तर मला सांगा, त्यांना ईडी लावत्याल, अटक करत्याल, त्यांच्यावर शिक्षा होईल, कठोर कारवाई होईल, त्यांनी सांगितली. आणि देवेंद्र फडणवीसने देखील म्हणले आम्ही कुणाला सोडणार नाही. चक्की पिसायला लावते म्हणले. बरोबर आहे. मग आता देवेंद्रने बी खुट्टा त्यांचा धरला आणि अजितनं फोन. मग आता 2 जण पिसत बसालेत का घरामध्ये सीटवर, खुर्चीवर? आता कशी गळाले? पिटली बदबद गळाले का? कुठे गेला 72 कोटीचा घोटाळा? हा, म्हणजे तुम्ही ते पक्ष फोडला. आणि ते अजित पवाराला थोडस काहीतरी वाटायला पाहिजे होतं जीवाला. वडिलासारखा चुलता अजित पवार साहेब कुठून, अजितदादा कुठून मोठी कुठून झाली? कुणामुळे झाली? कशामुळे झाली? पवार साहेबामुळे. मला सांगा, उग म्हणजे खुर्ची सोडायची नाही त्यांना. इकडे काही हो, कोणी गण तुटू, चुलता तुटू, आणखीन कोणी त्यांना गणागोताची किंवा समाजाची काही संबंध नाही, कुण्या कार्यकर्त्याची देखील काही संबंध नाही. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या येड्याला ओळखवते. कुणाचा संबंध त्यांनी विचार केले का? कुणाचा विचार केले नाही. फक्त त्यांना खुर्ची पाहिजे. त्यांनी खुर्चीसाठी गेले, देवेंद्रजीने ती फोडले, त्याचा फायदा होईल म्हणले, पण अजिबात होणार नाही. अजिबात होणार नाही, फायदा होणार नाही. ही लोकांच्या डोक्यात अशा भरपूर गोष्टी आहेत. हे झालं अशोकराव चव्हाणजी, त्यांना का पण. आणि तेही देवेंद्र फडणवीसच सांगत होते की काहीतरी त्यांचं काहीतरी ते कारखानदार का काहीतरी कोणातरी विषयावर काहीतरी बोलत होते. ते हिने असं केले तसे केले, काहीतरी मुंबईचा घोटाळा होता, ती काहीतरी घोटाळा होता म्हणून, मुंबईचा कुठला तरी घोटाळा होता म्हणून. तर ते काढतो, असं करतो. घेतले, त्याच्यातून काढून घेतले आपल्या पक्षामध्ये. हे घेतले शिवसेना, शिंदे साहेब तिकडून फोडले. म्हणजे एवढं खालच्या दर्जाचं राजकारण करणं देवेंद्रला सोबतच नाही. आणि असलं करू पण नाही त्यांनी. ह्याच्या पुढे तर असले डोक्यात विचार राहणार. कारण काय, तुम्ही ही जी करूला लाव, कशामुळे करला? म्हणजे तुम्हाला खुर्ची तुमची आबादीच पाहिजे. आयुष्यभर तुम्हाला खुर्ची सोडायची नाही आणि या समाजाची लूट केल्याशिवाय राहायचं नाही. आता हे बार्शीचे राऊत का राजा राऊत काहीतरी आहेत, राजेंद्र राऊत, बरोबर आहे. मला सांगा, त्यांचं आता मोबाईलवर मी ही भेटलो मी, त्यांनी पहिल्या सुरू त्यांची प्रॉपर्टी काय होती आणि धंदा कुठून चालू केला त्यांनी, काय हातभट्टीपासून चालू करत करत जी गेले ती 2010 पासून असं काय तर त्यांची प्रॉपर्टी, त्यांनी ज्यावेळेस आमदार झाले आणि राजकारणात गेले तेव्हापासूनची प्रॉपर्टी त्यांच्या बायकोच्या नावावर किती प्लॉट आहेत, 13 काहीतरी प्लॉट आहेत, 30 स्क्वेअर फूट मला सांगता येत. आणि ह्यांच्या नावावर किती तर प्लॉट आहेत. हे अशी माहिती मी मोबाईलवर बघितलेली आहे बरं का. मग ही प्रॉपर्टी आली कुठून? एवढ्या फास्ट, एवढं कसं काय तुमचं उत्पन्न वाढलं आणि एवढे मोठे कसं काय तुम्ही, एवढी श्रीमंत बलाढ्य असं कसं काय झालं? म्हणून तुम्हाला गरज नाही आरक्षणाची. मग बसलो आमच्या गोरगरिबाच्या उरावर, दिलो आमच्या नड्याला, आमच्या लेकरा बाळाला. बरोबर आहे, आमचा बी आत्मा आहे. काहीतरी तुम्हाला सराब देते, तुम्ही चांगल्या मरण मरत नाही. मग असं जमल का? लगेच तुम्ही मराठी आहो, लगेच आमच्या मराठ्याच्याच विरोधात जर तुम्ही उतरलो तर आम्हाला विचार येत नाही असा की तुमची परिस्थिती पहिलं का होती,
आणि तुम्ही इतके वर्षात इतके अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी, कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आली कुठून? असं भ्रष्ट शासन नाही. म्हणजे प्रत्येकाला बघा राजकारणामध्ये सीट पाहिजे, खुर्ची पाहिजे. ही खुर्चीसाठी हे सगळं चाललंय, बाकीचं काय नाही. जरांगे पाटलाचा जे विरोध चाललाय फक्त ह्या राजकारणी लोकांचं वोट बँक आपली सांभाळणे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणे, भांडणं लावणे आणि ह्यांची पोळी भाजून घेणे. बरं, आता दिवस मावळत आलाय. शेवटचा एक प्रश्न. समजा जरांगे पाटलांनी एवढा लोकांचा विरोध घ्यायचा, आज राजेंद्र राऊत होते, ते राजेश्री ताई बसल्या होत्या, म्हणजे मराठा समाजाच्या असंख्य लोक आहेत की जे जरांगे पाटलाला विरोध करू आहेत, त्यांचं भूमिका चुकीच्या मुलं आहेत, जे काय असेल ते अपोजिटमध्ये जरांगे पाटलाच्या. एवढा विरोध करत बसण्यापेक्षा जरांगे पाटलांनी जर सरकारकडून काही भेटत असेल तर घ्या ना, आराम बसा, अशी भूमिका घेतली, तेवढा विरोध बी संपला, किटकिटी बी संपली, लोकांकडून शिव्या खायचं संपल्या, आपापलं सगळं आलबिल बी होणार आहे. शासनाकडून ह्यांचा काय फायदा होणार नाही का, ह्यांनी जर शासनाचं ऐकलं उपोषण गपचीप माघार घेतली? अहो, मनोज जरांगे पाटील एकदम गरीब कुटुंबातली, त्याने अनेक लढे पाठीमागं लढलेले, अनेक उपोषणं केलेली. मला वाटतं ती 35-36 असं काहीतरी उपोषण वगैरे आंदोलन केलेले आहेत ते. बरं. आणि ते इतर ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची 2 एकर जमीन विकली. कुणासाठी विकली? समाजासाठी विकली. मग ती समाजासाठी विकून त्यांनी आतापर्यंत लढत आल्यात. असे जर असते तर जरांगे साहेब तवाच फुटले असते, तवाच पैसे घेऊन बसले असते. पण त्यांना पैशाची गरज नाही. ह्या गोरगरिबाच्या लेकराचं त्यांना कुठेतरी कल्याण करायचंय म्हणून ते लढायला लागले. नाहीतर त्यांनी तवाच पैसे घेतले असते. आणि आतापर्यंत जर जरांगे पाटील जर त्या नीतिमत्तेचे जर असते, त्यांनी स्वार्थाच्या जर बळी पडले असते तरी आंदोलन कधीच मोडून गेलं असतं, तवाच समाप्त झालं असतं. पण त्यातले जरांगे पाटील नाहीत म्हणून एवढा समाज त्यांच्या पाठीमागा आहे. समाज बी वेडा नाही. समाज इथं लाखो कोट्यावधीचे समाज जमतोय. अहो, साधं घोंगडी बैठकीला 1,200,000 लोक इथं घोंगडी बैठकीला. मग कसं म्हणला तुम्ही समाज वेडा आहे का? त्यांनी जर तसं जर काय असतं तर जरांगे पाटलाच्या पाठीमागे एवढा समाज गेलाच नसता. बरोबर. म्हणजे जरांगे पाटलांचा प्रामाणिकपणा, समाजाबद्दल असलेली तळमळ ही समाजाला दिसली आहे. हा, मग म्हणून त्याच्या पाठीमागे आहे. आहे. आणि जरांगे पाटलाकडून समाजाला धोका कधी होणार नाही, आयुष्यात होणार नाही. तर आपल्याला आणखीन पुढे जाऊन बोलायचं होतं, परंतु आपण शेतामध्ये बसलोच, दिवस मावळलेला आहे, अंधार पडण्याची शक्यता आहे. परंतु ओव्हरऑल यांच्या बोलण्यातून आपल्याला किमान एवढं तर कळालं की जरांगे पाटील यांचं प्रामाणिक नेतृत्व, मराठा समाजाबद्दल असलेली तळमळ, अगदी आपल्या लेकरा बाळाचे हाल बघितल्याच्यानंतर जितकी आग आपल्या अंगात पडते तितकीच आग महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठा समाजाच्या लेकराचे हाल बघितले तर जरांगे पाटलाच्या अंगात ती आग पडते. म्हणजे आज एका अर्थानं ते वय त्यांचं काही असेल तर ते आज महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी पालकाची भूमिका निभावत आहेत. आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी जे करायचं आहे ते काम सध्या ते करतायत आणि त्यामुळे पूर्ण मराठा समाज त्याच्या पाठीशी आहे. त्याचबरोबरनं सरकारचं कुठं काय चुकू लागलंय, हेही एक ग्रामीण भागाचं मध्ये काय चाललंय मत ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला. तर सरकारचं काय चूक लागलं तेही भाष्य केलंय. समाजामध्ये तेढ नाही, फक्त ही भासवलं जाते हे सत्य. आणि वरच्या लेवलला ते मराठा समाजाचे असतील किंवा ओबीसी समाजाचे असतील, जे काही नेते आहेत, आज धनगर समाजाचा सुद्धा विषय आहे, जे कोणते नेते आज पुढे करून काही सरकारच्या बाजूने मत मांडण्याचा प्रयत्न करतायत ते लोक फक्त खुर्चीसाठी करतायत. मग ते मराठा समाजाचे नेते असतील, ते धनगर समाजाचे नेते असतील किंवा मग ते ओबीसी समाजाचे नेते असतील, समाजासाठी प्रॉपर लेवलला जाऊन तळमळीनं लढणारा नेता जसा मराठा समाजाला सापडला आहे तसा येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजालाही सापडावा, ओबीसी समाजालाही सापडावा. आणि असे प्रामाणिक लोक सापडले तर कदाचित महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न आणखीन जोरानं मांडला जाऊ शकेल आणि सरकार त्यावरती काही सकारात्मक भूमिका आपली घेऊ शकेल. या सर्व आपण जी काही प्रतिक्रिया ऐकल्या, जे मत ऐकलं त्या बाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.